मी त्याला गौप्यस्फोट म्हणत नाही. नरकातला स्वर्ग हे जे पुस्तक उद्या प्रसिद्ध होत आहे, ते पुस्तक हे ज्या पद्धतीने मला तुरुंगात पाठवलं, 100 दिवसापेक्षा जास्त काळ मी तुरुंगात राहील. ते तुरुंगातले अनुभव आहेत आणि त्या निमित्तानं भूतकाळातल्या ज्या घटना घडल्या त्या या तुरुंग माझ्या प्रवासाशी संबंधित आहे. ज्यांनी आम्हाला राजकीय सुडापोटी तुरुंगात पाठवलं, त्यांना मग माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय इंद्रद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, यांनी त्यांच्या अडचणीच्या काळात कशी मदत केली हे मला तेव्हा तुरुंगात या गोष्टी मला लक्षात आल्या, आठवल्या. यातल्या अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे.